नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण पाहणार आहोत की मेलेल्या माणसांचे छायाचित्र म्हणजेच फोटो घरात का लावू नयेत आणि लावले तर काय आध्यात्मिक फरक होतो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मंडळी, मेलेल्या माणसांचे छायाचित्र म्हणजेच फोटो घरात का लावू नयेत. भगवान श्रीराम म्हणतात, माता पिता हे आपले पहिले दैवत आहेत. त्यांचे प्रेम, त्याग आणि आशीर्वाद हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. परंतु जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या स्मरणासाठी लोक त्यांची छायाचित्रे म्हणजेच फोटो घरात लावतात. मात्र प्रश्न असा उभा राहतो की त्यांच्या पश्चात त्यांची छायाचित्रे घरात लावावीत का? याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का? याबद्दल भगवान श्रीराम काय म्हणतात, चला जाणून घेऊया या अलौकिक कथेतून. भगवान श्रीराम स्वतः एका भक्ताला या रहस्याची जाणीव करून देताना म्हणतात, हे वत्सा, प्राचीन काळची गोष्ट आहे. एके दिवशी देवर्षी नारद मृत्यूलोकाचे भ्रमण करत होते. त्यांनी पाहिले की काही लोक एका मृत व्यक्तीच्या चितेपाशी उभे राहून rडत होते आणि मनातल्या मनात दुःखी होत होते. काही काळानंतर तेच नातेवाईक त्या मृत व्यक्तीचा फोटो घरात लावून त्यासमोर बसून त्याची आठवण काढू लागले. हे दृश्य पाहून देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला, मृत्यूच्या पश्चात नातेवाईक फोटो घरात का लावतात? ती व्यक्ती तर आता या जगातून मुक्त झाली आहे. मग फोटोचे काम काय? फोटो लावल्याने नातेवाईकांना मृतात्म्याचा आशीर्वाद मिळतो का, की यामागे दुसरे काही कारण आहे? देवर्षी नारद या प्रश्नात गुंतले आणि त्यांना काहीच सुचेना. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी ते वैकुंठ लोकात भगवान श्री विष्णूंकडे गेले. तिथे पोहोचून त्यांनी प्रणाम केला. भगवान विष्णू हसून म्हणाले, हे ब्रह्मानंदन, तुमचे स्वागत आहे. नक्कीच तुम्ही एखाद्या शंकेच्या निवारणासाठी आला आहात. सांगा, काय कारण आहे की तुम्ही चिंतेत दिसत आहात? नारदजी म्हणाले, हे प्रभू, मी मृत्यूलोकावर पाहिले की जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा त्याचे नातेवाईक त्याचा फोटो घरात लावतात आणि त्यासमोर श्रद्धेने बसतात. हे प्रभू, असे करणे योग्य आहे का? आणि असे केल्याने कुटुंबाला लाभ होतो का? यामुळे मृत व्यक्तीचा आशीर्वाद नातेवाईकांना मिळतो का? हे ऐकून भगवान श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. याच्या उत्तरात संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडलेले आहे. म्हणूनच मी तुम्हाला याचे समाधान एका अलौकिक कथेद्वारे सांगतो. हे लक्षपूर्वक ऐका. जो कोणी मनुष्य ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो त्याच्यावर माझा आशीर्वाद सदैव राहतो. नारदजी म्हणाले, हे प्रभू, मी वचन देतो की तुमची ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. कृपया आता मला ती कथा सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, प्राचीन काळी भारत देशात श्याम नावाचा एक युवक राहत होता. तो भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त होता. सत्य आणि धर्माचे पालन करणारा, माता पित्याची सेवा करणारा. श्यामची पत्नी सीमा ही सुद्धा पतिव्रता आणि धर्मपरायण स्त्री होती. दोघेही माता पित्यांसोबत सुखाने जीवन जगत होते. श्याम खूप कष्टाळू होता. रात्रंदिवस मेहनत करून तो जो पैसा कमवत असे त्यातून तो आपल्या आईवडिलांचा आणि पत्नीचा सांभाळ करत असे. परंतु एके दिवशी अचानक त्याच्या माता पित्याचा मृत्यू झाला. या घटनेने श्याम मनातून पूर्णपणे खचून गेला. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आपल्या घराच्या देव्हाऱ्यात
आई वडिलांचे मोठे फोटो लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला. येथूनच त्याच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, जी त्याला सत्य आणि समज देणार होती. भगवान श्री विष्णू कथा पुढे सांगताना म्हणतात, हे देवर्षी नारद, जेव्हा श्यामने आपल्या आईवडिलांचे फोटो देव्हाऱ्यात लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला, तेव्हा सुरुवातीला त्याला समाधान मिळाले. त्याला वाटले की तो आपल्या आईवडिलांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. पण काही आठवड्यानंतरच त्याच्या जीवनात विचित्र घटना घडू लागल्या. घराचे वातावरण अशांत झाले, मानसिक त्रास वाढला, पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. श्यामला विचित्र स्वप्ने पडू लागली. कधीकधी त्याला असे वाटे की कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला रोखत आहे. या सर्व घटनांमुळे त्याचे मन विचलित झाले. एके दिवशी श्याम दुःखी होऊन गंगा तीरावर जाऊन बसला आणि रडू लागला. तिथेच जवळ भगवान श्रीकृष्णांचे एक भव्य मंदिर होते. श्याम मंदिरात गेला आणि मूर्तीसमोर हात जोडून म्हणाला, हे प्रभू, हे मुरलीधर, कृपया माझे मार्गदर्शन करा. मी माझ्या आईवडिलांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली दिली आहे, तरीही माझ्या जीवनात अशांती का आहे? मला तर त्यांचा सन्मान करायचा आहे, मग हे दुःख का वाढत आहे? श्यामची प्रार्थना मनापासून होती. तेव्हाच तिथे दिव्य प्रकाश पसरला. वातावरणात मधुर सुगंध दरवळला आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे रूप करुणेने भरलेले होते. वाणी अत्यंत मधुर आणि शांत होती. श्याम थक्क होऊन उभा राहिला. साक्षात श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत यावर त्याचा विश्वासच बसेना. काही क्षण शून्य राहिल्यानंतर तो भावविभोर होऊन म्हणाला, हे प्रभू, आज तुमचे दर्शन घेऊन माझे जीवन धन्य झाले. आता माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या आहेत. पण प्रभू, मला हे जाणून घ्यायचे आहे की माझ्या जीवनात हे कष्ट का येत आहेत? मी तर दररोज माझ्या मातापित्यांची पूजा करतो, तरीही मला दुःख का मिळत आहे? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे वत्सा श्याम, तुझी भावना निसंदेह पवित्र आहे. तुझ्या मातापित्यांबद्दलचे तुझे प्रेम आणि श्रद्धा पूजनीय आहे. परंतु कळत नकळत तुझे केले आहेस ते आत्म्यांना बांधण्याचे कारण बनले आहे आणि हेच तुझ्या जीवनातील क्लेशाचे उगमस्थान ठरले आहे. जेव्हा एखादा आत्मा शरीर सोडतो तेव्हा त्याचा उद्देश पुढच्या जन्माकडे वाटचाल करणे असतो. आत्म्याला आपला प्रवास पूर्ण करायचा असतो. परंतु जेव्हा आपण मृत व्यक्तींचे फोटो देव्हाऱ्यात ठेवून त्यांची आराधना करू लागतो, तेव्हा आपले प्रेम आणि मोह आत्म्याला बांधून ठेवतात. तो आत्मा पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच भावात अडकून राहतो. श्याम हे ऐकून चकित झाला. त्याने नम्रतेने विचारले, हे प्रभू, मग मी चूक केली आहे का? मी तर फक्त श्रद्धा दाखवली होती. कृपया मला मार्ग सांगा की मी काय करू? त्यावर भगवान श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले, हे वत्सा, श्रद्धा नक्कीच दाखव, पण मोह निर्माण करू नकोस. आत्म्याला मान दे, पण त्याला बांधू नकोस. त्यांना मुक्त कर, आशीर्वादाने निरोप दे. त्यांच्यासाठी प्रार्थना कर, पण त्यांना धरून ठेवू नकोस. हेच खरे प्रेम आहे, जे आत्म्याची मुक्ती इच्छिते, त्याला मोहात अडकवत नाही. यानंतर श्रीकृष्णाने श्यामला 5 दिव्य गोष्टी सांगण्याचा संकल्प केला. ते म्हणाले, हे वत्सा, या 5 गोष्टी प्रत्येक मनुष्याला माहीत असायला हव्यात. यातूनच जीवनाला दिशा मिळते आणि मृतात्म्यांना शांती लाभते. नीट ऐक. येथूनच श्यामच्या आयुष्यातील तो वळणबिंदू सुरू झाला, जिथे त्याला खरा धर्म, खरे पुत्रधर्म आणि आत्म्याच्या मुक्तीचे रहस्य समजणार होते. भगवान श्रीकृष्णाने श्यामवर करुणामयी दृष्टी टाकत म्हटले, हे वत्सा, आता मी तुला 5 दिव्य सत्य सांगतो. जर मनुष्याने ती आपल्या जीवनात उतरवली तर तो स्वतःही सुखी राहतो
आणि मृतात्म्यांनाही शांती मिळते. पहिले सत्य, मृत व्यक्तींचा फोटो कधीही देव्हाऱ्यात ठेवू नका. पूजास्थान केवळ देवता आणि दिव्य शक्तींचे असते. जेव्हा कोणाचे मातापिता किंवा नातेवाईक हे जग सोडून जातात, तेव्हा त्यांचे चित्र जर पूजास्थानी ठेवून आराधना केली जाते, तर आत्मा बंधनात अडकतो. त्यांना वारंवार बोलावल्याने त्यांचा प्रवास थांबतो. श्रद्धा ठेवा, परंतु फोटो देव्हाऱ्यापासून दूर ठेवा. दुसरे सत्य, आपल्या मृत नातेवाईकांच्या शांतीसाठी भगवंताचे स्मरण करा, गीतेचे पठण करा, रामनामाचा जप किंवा कोणत्याही पवित्र मंत्राचा उच्चार करा आणि त्यांचे पुण्य त्यांना समर्पित करा. जेव्हा तुम्ही भगवंताचे स्मरण करून पुण्य अर्पण करता, तेव्हा आत्म्याला दिव्य गती प्राप्त होते. तिसरे सत्य, श्रद्धांजलीचा खरा मार्ग दान हा आहे. जर मातापिता किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या आत्म्याला शांती द्यायची असेल, तर एखाद्या भुकेल्याला अन्न द्या, गरजूला मदत करा, तहानलेल्याला पाणी पाजा. हे दान थेट आत्म्यापर्यंत पोहोचते आणि त्यांची गती सुलभ करते. दानामुळे आत्मा प्रसन्न होतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो. चौथे सत्य, प्रत्येक आत्म्याचे अंतिम ध्येय मुक्ती आहे. ज्याप्रमाणे नदी समुद्राकडे वाहते, त्याचप्रमाणे आत्मा परमात्म्याकडे सरकतो. पण जर आपण मोहवश त्यांना बांधतो, तर त्यांचा प्रवास कठीण होतो. म्हणून मनुष्याचे कर्तव्य आहे की आपल्या नातेवाईकांसाठी रडू नये, तर त्यांना दिव्य लोकस्थान मिळावे यासाठी प्रार्थना करावी. पाचवे सत्य, खरे प्रेम तेच आहे जे आत्म्याचे स्वातंत्र्य इच्छिते. जर तुझे तुझ्या मातापित्यांवर खरे प्रेम असेल, तर त्यांना परमात्म्यात विलीन होऊ दे. त्यांच्या आठवणी तुझ्या हृदयात राहू शकतात, परंतु पूजा आणि आराधना केवळ देवांचीच व्हायला हवी. देवच तो सेतू आहे जो जीव आणि आत्म्याला जोडतो. हे ऐकून श्यामच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून म्हटले, हे प्रभू, आता मला समजले की मी नकळत माझ्या मातापित्यांच्या आत्म्याला बांधण्याचे काम केले. मला त्यांचा आदर करायचा होता, पण मी त्यांना दुःख दिले. आता मी त्यांचा फोटो देव्हाऱ्यातून काढून टाकेन आणि त्यांच्या शांतीसाठी दान पुण्य करेन. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे वत्सा, हाच तुझा खरा पुत्रधर्म आहे. आत्म्याला बांधणे नव्हे, तर मुक्त करणे हेच सर्वोत्तम कार्य आहे. आपल्या नातेवाईकांना भगवंताला समर्पित कर, हीच खरी श्रद्धांजली आहे. श्यामचे मन हलके झाले. त्याला असे वाटले जणू अनेक वर्षांचे ओझे त्याच्या आत्म्यावरून उतरले आहे. घरी परतल्यावर त्याने आईवडिलांचा फोटो देव्हाऱ्यातून हटवला आणि अशा ठिकाणी ठेवला जिथे फक्त स्मरण केले जाऊ शकेल. त्याने गीतेचे पठण सुरू केले आणि दर आठवड्याला दान करू लागला. हळूहळू श्यामचे जीवन बदलू लागले. घराचे वातावरण शांत झाले. मानसिक अशांती दूर झाली आणि त्याचे हृदय श्रद्धा आणि भक्तीने भरून गेले. त्याला अनुभव आला की आता त्याच्या मातापित्याचा आत्मा प्रसन्न आणि मुक्त आहे. श्यामने जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार वागायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या जीवनात सुख आणि शांतीचा प्रवाह सुरू झाला. त्याचे मन आता जड राहत नव्हते. घरातील कलह आणि क्लेश संपले होते. त्याला असे वाटायचे जणू त्याचे आईवडील दुरूनच आशीर्वाद देत आहेत. काही महिन्यांतच श्यामची भक्ती आणि श्रद्धा इतकी खोल झाली की गावातील लोकही त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. लोक त्याला विचारत, श्यामभाऊ, तुमच्या घराचे वातावरण इतके शांत आणि पवित्र कसे झाले? पूर्वी तर नेहमी भांडणाचे आवाज ऐकू यायचे. श्याम हसून म्हणायचा, हे सर्व श्रीकृष्णाचा प्रसाद आहे.
मी त्यांच्याकडून शिकलो की मृत आत्म्यांना पूजास्थानी बांधून ठेवणे योग्य नाही. त्यांच्या आत्म्याला मुक्त करणे हाच खरा सन्मान आहे. आपण त्यांचे प्रेमाने स्मरण करावे, त्यांच्या नावाने दान करावे आणि भगवंताचे स्मरण करावे, तरच ते प्रसन्न राहतात. गावकऱ्यांनीही त्यांचे म्हणणे मानून आपल्या घरात हे बदल करायला सुरुवात केली. काही काळातच संपूर्ण गाव सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. एके दिवशी श्याम पुन्हा मंदिरात गेला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, हे प्रभू, जर तुम्ही मला मार्ग दाखवला नसता तर मी अज्ञानात राहून माझ्या मातापित्यांच्या आत्म्याला बांधत राहिलो असतो. तुम्ही मला मुक्त केले आणि माझे जीवन प्रकाशमय केले. आज माझे हृदय केवळ कृतज्ञतेने भरलेले आहे. भगवान श्रीकृष्ण मधुर हास्यासह म्हणाले, वत्सा, जीवनातील सर्वात मोठे सत्य हेच आहे की मोह त्यागून आत्म्याला मुक्तीकडे वाटचाल करू द्यावी. मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे, परंतु परमसत्य हेच आहे की प्रत्येक आत्म्याचा अंतिम प्रवास परमात्म्याकडेच असतो. लक्षात ठेव, पूजास्थानी केवळ देवांची पूजा व्हावी, मृत आत्म्यांसाठी दान आणि प्रार्थना असावी आणि हृदयात सदैव भगवंताचे नाव असावे. हाच जीवनाचा धर्म आहे आणि हीच खरी भक्ती आहे. श्यामच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच्यासाठी हा अनुभव केवळ शिकवण नव्हती, तर जीवनाचा परिवर्तनकारी क्षण होता. कथा इथेच संपते, पण तिचा संदेश प्रत्येक युगात महत्त्वाचा आहे. आपण आपल्या मृत नातेवाईकांचा सन्मान त्यांची आत्मा बांधून नव्हे तर मुक्त करून करतो. खरे प्रेम तेच आहे जे आत्म्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्यास मदत करते. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.